मुख्यालय सोडून शिक्षकांनी जिल्ह्याबाहेर जाऊ नये हा शिक्षणाधिकाऱ्यांचा आदेश शिक्षकांवर अन्याय करणारा आहे, तो तत्काळ रद्द करावा या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आज जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे। हा आदेश जर मागे घेण्यात आला नाही तर साखळी उपोषण छेडण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती संजय वेतुरेकर यांनी सांगितले आहे। एक प्रश्न आहे की ज्यावेळी मार्चपासून आतापर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत होता त्यावेळी हे सगळे नियम आम्ही पाळले, देशाचे, राज्याचे आणि जिल्ह्याचे सुद्धा। आज हे नियम कुठेच नाही आहेत। संपूर्ण शासनाचं त्या ठिकाणी अशा प्रकारचं धोरण कुठेही नाही आहे। आणि असं असताना केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या पत्राने माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हे धोरण राबवणं कितपत योग्य आहे याचं उत्तर तुम्हीच शोधा, म्हणजे उत्तर मिळेल। माझा प्रश्न आहे की कोरोनाचा प्रसार फक्त शिक्षकांमुळे होत आहे का आणि होणार आहे का? नाही ना। कित्येक पाल्यांचे पालक हे डॉक्टर आहेत, शेतकरी आहेत, व्यापारी आहेत, रिक्षा ड्रायव्हर आहेत, बस ड्रायव्हर आहेत, अनेक वाहनावर ते काम करतात, अनेक ठिकाणी फिरतात, समाजामध्ये फिरतात। मग त्यांच्यापासून कोरोना प्रादुर्भाव होत नाही, केवळ शिक्षकांमुळेच होतो की जो सुज्ञ आहे, जो सगळ्या नियमांचं पालन करतो त्याच्यावर ही अशा प्रकारची बंधनं का? आमचा प्रश्न आहे की त्याचं मानसिक खच्चीकरण तुम्ही करू नकात आणि जर ते करत असाल तर निश्चितपणे आम्ही गप्प राहणार नाही। याच्या पुढे निश्चितपणे आमचं साखळी आंदोलन राहील, साखळी उपोषणाचं आंदोलन राहील। संपूर्ण जिल्हा या ठिकाणी आम्ही आणून उभा करू। पण अशा प्रकारचं जर शासनाचं धोरण असेल आम्ही ते जरूर पाळू, परंतु शासनाचं धोरण नसताना जर अशा प्रकारे केवळ शिक्षकांसाठी जर अशा प्रकारचा चुकीचा निर्णय जर कोण लावत असेल तर ते हाणून पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, हे आमचं धोरण राहील।